नंतरची बातमी आहे ती भारताच्या शेजाऱ्याची अर्थात पाकिस्तानची। भारताचा हा शेजारी पाकिस्तान पुरता कफल्लक झालाय, त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान जिथे जातील तिथून त्यांच्या देशाला अर्थपुरवठा कसा होईल याची तजवीज करत असतात। शुक्रवारी त्यांनी अझरबैजानकडे हात पसरले आणि अझरबैजाननेही पाकिस्तानच्या जोळीत 2 अब्ज डॉलरची खैरात टाकली आहे। पाहूया अझरबैजान आणि पाकिस्तानमध्ये नेमका काय करार झालाय। पहलगाम मध्ये झालेला हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे पुरता जेरीला आलेला पाकिस्तान सध्या भिकेला लागलाय। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जेमतेम 2 अब्ज डॉलर्ससाठी पाकिस्तानला क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 112व्या स्थानी असणाऱ्या अझरबैजानकडे हात पसरावे लागतात। शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियव यांच्यात महत्त्वाचा करार झाला। अझरबैजानमधील खानकेंडीमध्ये दोन्ही देशांमध्ये करारावर सह्या झाल्या। 2020 पासूनच्या नागोर्नो कराबाख संघर्षामध्ये अझरबैजानला पाकिस्तानने सरळ मदत केली होती। अझरबैजानच्या आर्म्ड फोर्सेसला ट्रेनिंग देण्याशी संबंधित, त्याचबरोबर शस्त्रास्त्र देण्याशी संबंधित पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका होती आणि त्याचीच परतफेड म्हणून आता अझरबैजान $2 बिलियन आर्थिक करार पाकिस्तान सोबत करतोय। दुसऱ्या बाजूला वेळोवेळी अझरबैजानने पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानने जगासमोर आणलेला आहे तेव्हा तेव्हा अझरबैजानने एक प्रकारे पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केला होता। ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा तुर्की आणि अझरबैजान सारखं मुस्लिम राष्ट्र हे सरळ पाकिस्तानच्या बाजूने उभं होतं आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाकिस्तानला मदत केली होती। अझरबैजान आणि पाकिस्तान मधली जवळीक काही आजची नाहीये। पाकिस्तान जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तेव्हा अझरबैजान त्यांच्या मदतीला धावून येतो। ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानला अझरबैजानने सहाय्य केलं होतं। शुक्रवारी झालेल्या करारानुसार नव्या करारानं काय साधणार? अझरबैजान पाकिस्तानमध्ये 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल। पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न या गुंतवणुकीतनं होईल। दोन्ही देशातील व्यापार वेगळ्या उंचीवर जाईल। मुळातच आर्मेनिया सोबत भारताचे मागचे काही काळामध्ये आर्थिक त्याचबरोबर सामरिक दृष्ट्या संबंध चांगले होत आहेत आणि याला एक प्रकारे टॅकल करण्यासाठी अझरबैजान हा भारताचा शत्रू राष्ट्र पाकिस्तानला मदत करतोय आणि त्याच अनुषंगाने $2 बिलियन हा आर्थिक करार अत्यंत महत्त्वाचा ठरतो। भविष्यामध्ये आर्मेनिया सोबतच्या संघर्षामध्ये अझरबैजानला पाकिस्तानकडून माउंटन वॉरफेअरसाठी, हायब्रिड वॉरफेअर, कन्व्हेन्शनल वॉरफेअर आणि त्याचबरोबर ग्रे झोन वॉरफेअरसाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने अझरबैजान हा आज घडीला पाकिस्तान सोबत आपले सामरिक संबंध त्याचबरोबर आर्थिक संबंध मजबूत करताना दिसतोय। आशियातील इस्लामिक राष्ट्राचं भारताविरोधात एकत्रीकरण करण्याचा पाकिस्तानचा नेहमीच प्रयत्न राहिलाय, पण इथेही त्यांना नेहमीच अपयश आलं। अझरबैजान मात्र याला अपवाद ठरलाय। जेव्हा जेव्हा पाकिस्तान संकटात सापडलाय तेव्हा तेव्हा अझरबैजान त्यांच्या मदतीला उभा राहिलाय। येत्या काळात अझरबैजानचे अध्यक्ष पाकिस्तानचा दौराही करणार आहे। अझरबैजानची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे। अझरबैजानमध्ये गेल्या वर्षी जवळपास $24 मिलियन खर्च भारतीय पर्यटकांनी केला। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं हजारो भारतीय पर्यटकांनी अझरबैजानकडे पाठ फिरवली। त्यामुळे आता पाकिस्तानशी करार करून अझरबैजाननं आगीतनं फोपाट्यात प्रवेश केलाय असं म्हणायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।